श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळीनो, आज रिक्षा पकडलं आहे आणि बोगारजमध्ये गेले. तर कारण बोगारजमध्ये ना माझे भाची येणार होते गावाकडनं. कारण जरा बस लेटच झालेली. जी पणजेतनं बस येणार होती ना गोव्याची, त्या बसने माझी भाची येलेली. आणि नंतर एकदाचा त्यांना भेटलं आहे आणि म्हटलं चला आता जाताना रिक्षेनंच जाऊया, उगा जास्त ऊन पण असा. आणि नंतर उतरले. भाचींका म्हटलं चला, म्हटलं आईस्क्रीम घेऊया. नंतर दोघांनी पण कुठला हव्या त्या आईस्क्रीम घेतला, पण आम्ही तिघांनी सेमच आईस्क्रीम घेतला. आईस्क्रीम वगैरे घेतला आणि रूमवर येले मंडळीनो. रूमवर येलो, आईस्क्रीम वगैरे खाऊन झाला. तसा माझ्या भाचीनं कोणाच्या आंबे आणलेल्यांना माहिती नाही शाळेतनं येताना. तर त्याचा म्हटला थोडासा लोणचा बनवला आणि मी जेवणाची तयारी करू बसले. तसा माझ्याबरोबर आपण गोष्टी सांगत सांगत लसूण वगैरे सोलून दिला आणि मी एका साईडला आंबं वगैरे कट करून घेतलं. आणि जेवण वगैरे बनवून झाला. तर आज भरपूर असे आयटम होते जेवणात. आणि भाचींका म्हटलं लवकर जेऊया आणि लवकर म्हटलं आज मार्केटमध्ये जाऊया, कारण नेमकं शॉपिंग करूची होती बेळगावमध्ये, म्हणून ती बेळगावा गेलेली. मग तशी जेवण वगैरे झालं तसा निघालो आम्ही मार्केटच्या दिशेने. तर मार्केटमध्ये इलो तर असे 150-200 वाले चांगले चांगले असे टॉप होते. आणि ते टॉप वगैरे घेऊन झाले, आवडलेले कुठले घेतल्याने. आणि नंतर आम्ही चप्पल वगैरे घेऊच्यासाठी इलो. आणि अशी ही चांगली चांगली चप्पला 150 रुपयापासून चालू होती. म्हणजे सगळ्यांची प्राईस 150 रुपये होती. मग भाचीने म्हणजे चप्पल वगैरे घेतली आणि नंतर इलो आम्ही 10 रुपयाचं सेलाकडे. मग तिथे इलो, त्यांना पिना क्लिप वगैरे काय काय घ्यायचा होता त्या पण घेतल्याने. तर आमच्या अहोंचं ना 17 वेळा फोन येऊन गेलो. तर म्हणता कुठे आहात कुठे आहात, त्या भाचींका घेऊन कुठेतरी जाशील, कारण त्यांना ना माझ्यावर विश्वास असा तसो. पण मी कुठे पण फिरते मंडळीनो, कारण मग आता बेळगावमधली सवय झालेली असा. नंतर अहो म्हणायला लागले जास्त कुठे फिरत बसू नका, रूमवर जाऊया उद्या येशा. मग अहोंका म्हटलं जरा आईस्क्रीम दिया. तर अहोंनी लस्सी वगैरे दिली. तर लस्सी खाऊन काय मंडळीनो आमचं पोट भराग ना. भाचींची आणि माझी खाज ना भरपूर असा. म्हटलं आता पाणीपुरी तरी खाऊया. पाणीपुरी वगैरे खाल्लो आणि इलो रूमवर. तर अहोंनी आमच्या इथं आणलेल्याने पनीर टिक्का, तर तो पण खाऊन घेतलो आणि थोडं आराम केलो. आणि नंतर पिलो चाय वगैरे पिऊन झाली. तसं मी घेतलं आहे जेवणाची तयारी करू. तर जेवणाची तयारी करू घेतलं आहे. आमचं चकुली भाकरी बडोक चालू केल्या, कारण मस्त भाकरी बनायचं ती दोघा पण. तर भाकरी वगैरे बनवून झाली, जेलो वगैरे. आणि नंतर परत लस्सी पिऊच्यासाठी बाहेर गेलो. तर मंडळी असं होतं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि जाता जाता सबस्क्राईब करू विसरा नको.